राधा उरकलं का? आपल्याला बंगल्यावर जायचंय. उरकलंय माझं. बर आलेच. हा आम्ही येतो जाऊन. लक्ष ठेवू आपल्या घराकडं. बरं तुम्ही जावा मी हाय. चला ना. चला. मला समजल का समज? आई साहेब सांभाळून घेते का मला? बंगला तर लय मोठा असन. एवढ्या मोठ्या बंगल्यात काम करायचं सोपं नव्ह. दाखलं सरकार. दाखलं सरकार. जी दादासाहेब बोला. तुम्हाला माहिती आहे ना काय? अख्ख्या गावचा सातबारा आपल्या नावावर पाहिजे. ही आमासनी माहिती आहे की. तुम्हाला माहिती असून उपयोग नाही. दादासाहेब तुम्ही फक्त हुकूम करायचा. कुणाला उचलून आणायचा का कुणाचं मुस्काट फोडायचं का अख्खं गाव पेटवायचं, फक्त हुकूम करा. धाकटे सरकार असं करून नाही चालत. मग अशाने नाही उपयोग होत. मग काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? धाकटे सरकार त्याला असं जरा सबुरीने घ्यावं लागते. धाकटे सरकार तुम्हाला जर आमचं सपन पूर्ण करायचं असेल तर अख्ख्या गावाचा सातबारा आमच्या नावावर झाला पाहिजे. दादासाहेब ज्यांच्या ज्यांच्या नावावर शेती राहिली असेल त्यांना आणू का लगेच उचलून, का त्यांचे अंगठे घेऊ लगेच? नाही तर हे असं करून चालणार नाही. जरा थोडं दमानं धीरानं करावं लागणार. मैं तो छोटा सा नन्हा सा प्यारा सा बच्चा हूँ दादासाहेब. ते सगळं आमच्या डोक्यावरून चालय बघा. धाकटे सरकार आधी सावध हरायचं आणि मग नंतर डसायचं. म्हणजे धाकटे सरकार ज्याला कर्जाची गरज नाही त्याला कर्जाची गरज पाडायची. हळूहळू हळूहळू कर्जाचा डोंगर करायचा. मग तो स्वतःहून आला पाहिजे. आमची शेती नाव करून घ्या. खास नॉन व्हेज खवयांसाठी आजचा दिवस आहे खास. काही बनवूया झकास. तर विचार नका करू आणि चला आता जाऊया समाधान चिकन. फिरोज शेख यांचे समाधान चिकन सेंटर. स्वच्छ व ताजे चिकन मिळण्याचे एकमेव ठिकाण. जय भवानी चौक, काष्टी. प्रोप्रायटर फिरोज शेख. मोबाईल नंबर 9960210510. अहो दादासाहेब असं सुटसुटीत सांगितल्यावर आम्हासनी समजलं सगळं. नाही तर आम्ही फार चक्कर होऊन गेलो. तुम्ही काळजीच करू नका. फक्त तुम्ही साथ द्या. आम्ही सगळं बरोबर करतो.
येतो आम्ही. ए बिबट्या, काळ्या, चित्ते. हो दाखले सरकार, केव्हापासून वाट बघतोय आम्ही तुमची. अरे काय काम आहे रे तुमचं? ते एकतर थोरल्या सरकारने आमच्या डोक्याचं पार दही केलंय. आईस्क्रीम टाकली असेल, लस्सी तयार झाली असेल. अरे गप्पा की जरा. एक ते डोक्याचं दही झाले परत त्याच्यात तू लस्सी करतो काय आमच्या डोक्याची पार. ए, हळू काय असता, जरा जोरात हसा घे. गप्पा सा म्हणतो ना, आमचंच खाता ना आमच्याच उलटा का काय दात काढता मला. दाखले सरकार, इतकं चिडा काय झालं, जरा शांत घ्या की. बिबट्या, थोरल्या सरकारांचं स्वप्न आहे गावातली सर्व शेती त्यांच्या नावावर झाली पाहिजे. आणि ती कशी करायची? अशी करायची की ज्याला गरज नाही अशाला कर्ज द्यायचं. कर्ज दिल्याच्या नंतर त्याच्यावर एवढा कर्जाचा डोंगर करायचा आणि त्याची शेती आपल्याला घ्यायची, अशी जबाबदारी थोरल्या सरकारने आपल्यावर सोपवलेली. हो दाखले सरकार, मग सोपं आहे की. ज्याला कर्जाची गरज आहे त्याला कर्ज देऊ, मग ऑटोमॅटिक सगळं बरोबर होतंय की. आता आमच्या लक्षात आलंय. काळ्या, चिंग्या, तुम्हाला किती कर्ज पाहिजे? हो सरकार, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगाय आलो आणि तुम्ही आम्हाला सांगायला निघाले वय. आमच्याकडे कुठं शेती आहे? आमच्याकडे जर शेती असती तर आम्ही तुमच्या माग माग फिरलो असतो का? आता आमच्या लक्षात आलं. पण तुम्हाला मला साथ द्यावा लागल. तुम्हाला सोडून आम्ही कुठे जाणार हो? बर चला बिबट्या, चला रानात आज तुम्हाला मस्त पार्टी देतो. चला रानात पार्टी करू. चला. काय कुल्ले दादा कुठे गेला, पत्ता नाही काय नाही, करा म्हणा नाही त्याच्याशिवाय. काय करायचं आता कळालं नाही म्हणत. काय चित्त्या भावा, कसा आहेस तू? सगळं ओके ना? काय बोलले दादा राव, तू तुमच्याशिवाय आम्हाला करमणार राव. कुठे गेलतो तुमचा पत्ता नाही काय ना राव. बघा आता तुम्ही. अरे तुला माहित नाही का, मी अमेरिकेला गेलतो. अध्यक्षाची गाठ घेतली तिथं. महिनाभर होतो मी अमेरिकेत. दादा तुम्ही तिकडे अमेरिकेमध्ये, मी इथे एकटाच आहे दादा. बघा आता तुम्हाला कसं वाटतं. अरे आता तुला काय सांगायचं, माझ्या मागे कामं असतात. होय हा, काय दादा, काय काम होतं तिकडे अध्यक्षकडे? ती अमेरिकेची आहे. आपल्या गावच्या गणपती पदाचे अध्यक्षपद आणायला गेलतो अमेरिकेला. मग काय लावली ताकद, आणलं ना अध्यक्षपद. हॅलो का दादा, तुमचं ओळखतास का अध्यक्ष बरं? शिवरत्न सेल्स, ॲस्ट्रल, जगवार, जल, इस्को, पर्ल व वेल कंपनीचे अधिकृत विक्रेते. सर्व प्रकारचे प्लंबिंग मटेरियल उपलब्ध. आजच भेट द्या शिवरत्न सेल्स या भव्य अशा शोरूमला. महालक्ष्मी चौक, काष्टी. शिवरत्न कॉम्प्लेक्स, प्रोप्रायटर दरेकर बंधू. मोबाईल नंबर 9730 84 52 52. अरे चित्त्या, तुला माहिती नाही का, आपल्याला क्रिकेट खेळायची आवड आहे. मग आपण कुठं दुबई, कतार, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड क्रिकेट खेळायला गेलतो. तिथे क्रिकेट खेळताना अध्यक्षाची माझी ओळख झाली. काय दादा, अध्यक्षांनी घरी घेऊन गेलं का नाही? अरे गुल्लू दादाला घरी नाही येणार असं होईल का? पण आपल्याला काय अध्यक्षाचं घर पटलं नाही. अरे असं गोल फिरलं, हा संपलं ना का अध्यक्षाचं घर. अरे तिकडे
काय दादा आम्हाला असं काय माहितच नाही दादा. ए गबास, काय दादा तुम्ही गोव्याला गेले ना आम्हाला सांगता ना अमेरिकेला. ए यार बाबा गप ना, का चव खातोय. चल तुला फिरून आणतो, बस चल. चला. काय करतोय? या या गुलू दादा हायत वय. या 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 गुलू दादा या. अरे आताच पेरणी केली, बसलोय पाणी द्यायचंय, कोणाकडून तरी घ्यायचंय पाणी. शेती कशी करायची आम्हाला विचारा की. अहो मागच्याच महिन्यात इस्रायलला गेलतो, तिथं ऊस, कांदा, टमाटे आणि सगळीकडे शेती करतात. अगदी विमानात बी शेती करतात. होय होय. काय माहिती बा आपल्याला, आपण कवा गेलोय इस्रायलला. अरे मी विमान बघितलंय असं वरून जाताना फक्त. असं बोल. दादा इस्रायलला केव्हा गेलते तुम्ही? काय म्हणतोय दादा ती? काय नाही, त्याला टिंगल करायची सवय आहे त्याला. त्याचं काय ऐकतं येडा आहे ते. होय. बरोबर, येऊ का बघा. या 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 दादा या. बोल ना. इस्रायलला खरंच विमानात शेती करतात. अरे इस्रायल नाव मी आजच ऐकलंय. मला काय माहितीये रे इस्रायल कसलं असतंय. कोणत्या अंगात आहे म्हणा. अरे काय माहिती, आपण शेती सोडून कुठं गेलोय का? आपल्याकडे पायकाच नाही ना कुठं जायला, तर कसं काय करायचं रे? ती जाऊन ती मरू दे, तू नको त्याचं टेन्शन घेऊ. तू आपलं ती पाण्याचं बघ, गणपाला विचार. हा दोघापैकी कोणाकडून तरी घे पाणी. आजच्याला बरं करतो. बरं बरं करू करू. चल कर ना. चल 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 विठ्ठला चल. ओन एजन्सीज आपल्या घराला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या टाइल्स, ग्रेनाइट, मार्बल, स्टोन, ट्रेडिंग अँड होलसेलर, अधिकृत विक्रेते, मिलेनियम स्टाईल्स, नगर 2 रोड, काष्टी, बैल बाजारासमोर, काष्टी. प्रोप्रायटर महेश पासपुते. मोबाईल नंबर 9155989898. 1 तास लेट झालो, कसं काय करावं आता. मालक तर खवळते. टाइम तर भरपूरच झालेला आहे. ओ दिवाणजी, आज उशीर का झाला आणि कुठं चाललेत? 2 तास झाले आलेलो, आता मळ्यातच निघलो होतो लगेच.
दिवाणजी बोला सरकार, तुम्हाला आमची फार काळजी. अहो तुमच्या वडिलापासून तिथून आम्ही तुमच्या इथे, तुम्ही लहान लहान होते, धाकट्या सरकारला चड्डी नेसता येत नव्हती, तेव्हापासून आम्ही इथंच आहे. लावू का चुना? बरं चला, मल्यामध्ये फेरफटका मारून चालेल. चला चला. काळ्या बोला दाखले सरकार. पार्टीचे सगळं नियोजन केलंय ना? हो सरकार. काय सावली गार मस्त आहे. एक नंबर जागा. इथंच बसलं तर जमन ना? जमन जमन. बसा रे. सगळी तयारी केली ना पार्टीची? हो दाखले सरकार. बिबट्या बोला. कस काय पार्टी होली तर? एकच नंबर. मुळात तुम्ही आहेतच एकच नंबर. आपलं कामच तसं असतं, आपण 2 नंबर करीत नाही. हा ते पण आहे. काळ्या कस काय केलं नियोजन? एक नंबर आहे सरकार. बाटल्या बिटल्या सगळं आणून ठेवलंय गाडीत, चकना वाटतील. ठीक आहे. आपण एक काम करू, तयार होऊ ना आपण काहीतरी टाइमपास पत्ते बित्ते खेळू. आणलाय का किट? आणलाय ना. सावकार एक प्रश्न आहे, विचारू का? अरे काय विचारायचे ते विचार ना. 10 प्रश्न विचार ना. विचार ना काय विचारायचे ते. अहो तुम्ही मागाशी म्हणले 2 नंबर करतच नाही, तुम्हाला बरं दम निघतो, पोटबीट दुखत नाही काय? अरे आम्ही त्या 2 नंबर बद्दल नव्हतं बोललो, पार्टी बद्दल बोललो होतो. ह्याला अक्कल पिकल येईन का नाही रे बिबट्या कधी? दाखले सरकार, हे नाही सुधारायचं, हे आहेच तसलं दळभद्री. बर ते जाऊ द्या. सकाळी गुल्लू दादा दिसलं होतं. बोलू दादा. हा गुल्लू दादा. काय म्हणत होता ते भिकार चोट? तो काय म्हणणार आहे, मी त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं ना आलं निघून. ए काळ्या बघ ती झाले का नियोजन कर, बंद करा रे. थोरले सरकार, कसा काय मला हिरवा गार आहे आपला. अहो दिवाणजी, मला हिरवागार आहे, मळ्याचा सोडा हो. मळ्यामध्ये आलं ना असं मन मोकळ्यापणाने असं बोलता येतं. मग तुम्ही कोणाला घाबरणार आहे सरकार? घाबरायचं काय दिवाणजी, घरी आईसाहेब असतात ना. बरोबर आहे सरकार तुमचं. बाकी ते सोडा हो, ती आमचं येडं भेटतं का नाही? कोण हो सरकार? आमचा ते चुलत भाऊ. अहो ते गुल्लू दादा कालच गोव्याहून घरी आलेले आहेत. कालच? हो. आणि आले तर आले, पण ते अध्यक्ष पण झालेले आहेत. अध्यक्ष? हो. कशाचे? पक्षाचे का बँकेचे का कुठं कारखान्याचे? अहो गणपती मंडळ आहे ना, त्याचे ते अध्यक्ष झालेत. गणपती मंडळाचे. दिवाणजी, त्यांची अजून फेका मारायची सवय गेलेली नाही वाटतं. नाही गेली, पण ते आता गाडीवर नाव टाकून अध्यक्ष म्हणून फिरतात. अध्यक्ष म्हणून फिरतात? होय की. श्री साई सिद्धी फुटवेअर, सर्व प्रकारचे मल्टी ब्रँड फॅमिली फुटवेअर स्टोर. सर्व प्रकारचे चप्पल, लेडीज सँडल, शूज तसेच बेल्ट, पर्स, लहान मुलांचे शूज योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण साई सिद्धी फुटवेअर. नगर 2 रोड, इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स, काष्टी. प्रोप्रायटर उमेश माने. मोबाईल नंबर 9161 150500. दिवाणजी, त्याचा विषय सोडून द्या. आपल्या हिशोबाचं आईसाहेबांना काय बोलू नका. अहो हिशोबाची तुम्ही काही काळजी करू नका, सगळा हिशोब माझ्याकडे आहे ना.
आहे ना बरोबर? हो. बरं ठीक आहे, चला आपल्याला निघावं लागेल. चालायचं. सरकार आता ह्या रस्त्याने नाही, आपण इकून जाऊ, इकून एक चक्कर मारू. इकून मारायचे? हा, ह्या रस्त्याने चला. चला तुम्ही पुढे. ए जरे ठेवून ये काळ्या, सगळं बघ ते वाटणीचं करायचे झाले का बघ नियोजन सगळं, आणि व्यवस्थित वाटणी करा. डॉक्टर सरकार कोणातरी आवाज येतो मला. ए अरे तू प्यायची अजून, प्यायच्या आधीच चढली का काय याला बिबट्या? नाही हो डॉक्टर सरकार, खरं आवाज येते. बिबट्या बघ रे. होय सरकार, मी बी आवाज ऐकलाय. अरे अजून आपल्याला तर गाडीतून बाटल्या आणायच्या, तर तवरच चढली का काय? धाकलं सरकार, आता आपलं काय खरं नाही बघा. काय झालं? ते थोरलं सरकार आणि दिवणजी इकडेच येतात बघा. हे उचला रे बिबट्या, काळ्या बिबट्या, चला बाजूला सगळं लपून ठेवा. चला. दादा, भुईमुगीच्या शेंगा कुठं लागतात? अरे चित्त्या, मी कुठं काय शेती केली, मला काय कळतंय त्या शेतीतले ढेकळं कळतंय. हा, मग लोकांना कसं पाय शिकवत होता? आम्ही पण केली असती शेती, पण थोरल्या सरकारांनी आमच्या वडिलांना फसवून येऊन घेतली होती शेती. मग आता थोरल्या सरकाराचं बसताना बसवल्याशिवाय मी बी गप बसणार नाही. गुल्लू दादा म्हणतात मला, लक्षात ठेव चित्त्या. दादा जाऊन द्या, चला आपण जाऊया. उगाच विषय काढला आपण. थोरले सरकार, काय थंडी हवा, काय थंडी हवा, काय बाग आपला, मळ्यातले फळं कसे होते. दिवाणजी, हा, कशात तरी आवाज येतोय बोलल्यासारखा. मला पण काहीतरी गुडगुड काहीतरी आवाज येतोय, पण आवाज डुकराचा असन. हो, डुकराचा? आपल्या मळ्यामध्ये लई डुकर आहे. रोज 10-10, 5-5 निघत डू 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 करीत पळत येत. डुकर? हा, लई डुकर आहेत, इतले मोठाले आहेत. चला चला बाहेर चला, बाहेर चला. इकडे 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 आवाज येतोय बरं का. कुठे? इकडे सावकार, इकडे इकडे इकडे. चला चला चला. गप बसा की, थोरलं सरकार आल्यात की. बस की. ए चिंग्या, अरे कसं काय बसलाय? थोरलं सरकार मागून गोळी घालते की. थोरले सरकार, बोला दिवाणजी. डुकरच आहे, मी नाही म्हणलं का, सगळे डुकरच धिंगाणा घातलाय. बंदूक आणली नाही ना आज, गोळीच घातली असती. अहो, हे काम तुमचं नाही, धाकट्या सरकारचं हे. हा, ह्या कामाला 1 नंबर आहे. धाकटे सरकार? हो, फटाफट गोळ्या घाल. धाकटे सरकार? हो.